नमस्कार. आज आपण पाहायचं आहे पालकचा गरगटा. खूप सुंदर आणि अप्रतिम अशी डिश आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप सुंदर लागते. आणि ही रेसिपी कशी बनवायची ही तुम्हाला मी आज दाखवणार आहे. या रेसिपीसाठी मी 2 पालक घेतलेले आहेत, तुरीची डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ पण चालते. आणि तुरीची डाळ आणि कांदा, टोमॅटो हे मी एकत्र शिजवून घेणार आहे. आणि ह्या 2 पालकच्या पेंड्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी वाटाणा देखील घेतलेला आहे. आणि वाटाणा, टोमॅटो आणि डाळ आणि शेंगदाणे हे मी एकत्र शिजवायला ठेवलेलं आहे. हे शिजवून घ्यायचं आहे. आणि इकडं आपण पालक पण कट करून शिजवून घ्यायचं आहे. पालक स्वच्छ धुवून मी शिजायला ठेवलेलं आहे. आणि इकडं मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची असे याची मी फोडणी तयार करून घेणार आहे. आणि ही छान भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, हळद पूड घालणार आहे आणि थोडंसं बेसन पीठ घालून याच्यासोबत भाजून घेणार आहे. मग त्याच्या आधी मी मिरची पूड 2 चमचे घालून परतून घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये मी थोडंसं बेसन घालून भाजून घेणार आहे. बेसन भाजल्यानंतर याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे. याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तिकडे आपली डाळ पण शिजलेली आहे आणि पालक पण आपलं छान शिजलेलं आहे. तर मी ही फोडणी ते शिजलेल्या पालकमध्ये घालून मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे सगळं शिजलेलं आपण डाळीमध्ये ओतायचं आहे. छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि डाळ पण छान शिजलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी ते फोडणी पण ह्याच्यामध्ये ओतणार आहे. ती पालकमध्ये ओतलेलं ते सगळं आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळं एकत्र करून मी मिक्स करून घेतो आहे. आणि छान असं शिजवून याच्यामध्ये मग नंतर मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायचं आहे, जरा कसुरी मेथी मी याच्यामध्ये घातलेली आहे. आणि सगळं छान असं शिजवून घ्यायचं आहे. मग तयार आहे आपली पालकचा गरगटा. खूप मस्त लागते. तुम्हाला अजून पालकची क्वांटिटी ह्याच्यामध्ये जास्त हवी असेल तर तुम्ही अजून घालू शकता. मला थोडीशीच पाहिजे होती. मी 2 पेंड्या घालून हे केलेलं आहे. आणि खूप सुंदर लागते. नक्की करून पहा. मला ही रेसिपी खूप आवडली. एकदम चविष्ट आणि पौष्टिक आणि रुचकर लागते. तर असेच माझे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो करा, कमेंट्स करा. खूप खूप धन्यवाद.